नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पण शेळीपालन किंवा बोकडपालन करताय तर तुम्हाला समजत नाही ते कसं सुरू करू मी. तर मी तुम्हाला नाही का संपूर्ण माहिती सांगतो शेळीपालन करायची आणि बोकडपालन करायची. तर हा व्हिडिओ आहे ना तुम्ही संपूर्ण पहा. तर मित्रांनो, जर तुम्ही बोकडपालन करत असाल तर आधी उत्तम आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही काय करा माहिती आहे का, आधी आधी आसपासच्या आपल्या जवळच्या माणसांनी आधी असं कधी प्रयोग केला का, की त्यांच्या गोट फार्मवर जाऊन व्हिजिट करा आणि त्यांची माहिती घ्या, आसपासची माहिती घ्या व आपल्या चॅनलवर माहिती पडतात ते आपली माहिती पहा. आणि चला मी तुम्हाला दाखवतो पुढं. तर नमस्कार मित्र, हे पाहू शकता तुम्ही, ही नाही एक अजमेरी राजस्थानी पाट आहे. ही नाही का मी नाही का लोणी बाजारातून घेतली हवी. अजमेरी राजस्थानी पाट हिचं पण नाही का उत्पन्न चांगलं होतं. आता ही नाही का पाट जवळपास 3 एक महिने झाली. ही पाहू शकते कशी पाट आहे. तर ही पाट मी आधी एक घेतली होती. त्याच्यानंतर नाही का तुम्ही पाहू शकता ही अशी बोकड आहे आपली. आणि ही लहान असताना मी ही बोकड घेतली. आता ह्या बोकडांना घेऊन माझा आली 4-4 महिने. तरी मी ही आणली होती 3,500-4,000 हजारापर्यंत आपल्या लोणी मार्केटमध्ये बोकडे भेटून जातात. आणि जर तुम्हाला बिट्टलमध्ये करायचे असेल तर तुम्ही बिट्टलमध्ये पण करू शकता. तर हे उस्मानाबादी सगळे आता संपूर्ण विक्रीला आहे, संपूर्ण मोठी बोकड ही पाहू शकता. आणि बोकड पालन करताना आधी काय करायचं माहिती का, घेतली तर त्यांना आधी नाही का जनताचे डोस, अजून संपूर्ण असे ट्रीटमेंट आहे जनता वगैरेची हाडवाडीची संपूर्ण डोस देऊन ठेवायची. त्यानंतर सारखी आपली शेंगदाणा पेंट, मका कुट्टी, अजून हे ते चालून द्यायचं. आणि टॉनिक भेटते, ते टॉनिक 1-2 चालून द्यायची आपली डॉक्टरच्या सल्ल्यांची. ती टॉनिक देत राहायची. आणि त्याच्यानंतर त्यांना पौष्टिक आहार द्यायचा, म्हणजे त्यांचे वजन असे रपरप वाढतील हे. आणि शेळीपालन करताना कधी पण आपल्याला एका गोठ्यामध्ये किंवा गोट फार्ममध्ये एक कुत्रा हमखास पाळा. कारण की कुत्रे बिबट्यापासून संरक्षण होते. बिबट्या आला तर कुत्रा भुकतो, त्यामुळे एक कुत्रा अवश्य पाळा. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता आपली बोकडे कशी. ही बोकडे तुम्हाला मी सांगतो, आता हे विक्रीला आहे. आता विकली मी दुसरा लॉट भरला का तुम्हाला मी त्याची संपूर्ण माहिती देणार आहे. आणि पाहू शकता बोकडे बांधल्यानंतर बाहेर बांधल्यानंतर आपण एकदम स्वच्छ झाडून घ्यायचं. आपण तिथं रात्री बांधली तिथं, आणि तिथे मुतले तिथं ओलं आहे. तिथं ओल्ल्या काय करतं माहिती का, आपली चुना पावडर भेटते. चुना पावडर आहे ना मारून द्यायची, म्हणजे तिचे जंत विंत ओल्लवा आहे ना हे सगळं निघून जातो. चुना पावडर भेटते बाई, चुना पावडर मारून द्यायची. चुन्या पावडरने लय भारी रिझल्ट हे ओलवा आहे सगळं जातं. बकऱ्या आजारी पडत नाही, काही होत नाही. बकरी निरोगी राहत्या, संपूर्ण हे होतं. त्यामुळं कधी चुना पोटी मारायची. आणि त्याच्यानंतर आधीच अजून काही माहिती लावत आहे तुम्हाला बोकड पालनाबद्दल, तर मी तुम्हाला सांगणार आहे अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये. बोकड पालन एक असा विषय खूप फायदेशीर विषय. पार्ट टाईम करू शकता तुम्ही. जॉबला असाल तर पार्ट टाईम करू शकता. काही धंदा असेल तर तुम्ही पार्ट टाईम करू शकता. तुम्ही 10 बोकडे पाळले तरी तुमचे 6 महिन्यामध्ये कमीत कमी 30,000 रुपये तरी नफा तुमचा सुटू शकते 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये सगळे खर्च फायदा 30,000 ते 40,000 रुपये तुमचा नफा सुटून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलं तर समजा 20 ते 25 बोकडे पाळीत असते तर तुम्ही आरामशीर 6 महिन्यात तुम्ही 70,000 ते 80,000 रुपये नफा सोडू शकता. जर तुम्ही 25च्या बोकड्याच्या आसपासचा प्लॅन केला तर काही नाही, फक्त सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास द्यायची. एकदम काय अडचण नाही. दिवसभर तिथं थांबायची गरज नाही आपल्याला. फक्त सकाळी 2 तास आता 2 तास दे तरी ओके होतं. आणि बोकडपालन असा आहे व्यवसाय आहे की कधी पण आपल्याला फायदेशीर ठरणार. तो तोट्यात कोणता पण नाही राहणार आहे. हे कधी पण फायदेशीर राहणार आहे व्यवसाय. आणि हा व्यवसाय तुम्ही पार्ट टाईम पण करू शकता. आणि ह्या व्यवसाय करायसाठी नाही का थोडीशी माहिती घ्यायची आधी. तर हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. आणि जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा तर तुम्ही आमच्या चॅनलला कंटिन्यू राहा. मी नाही की चॅनलला काही अपडेट टाकीत राहणार आहे. तर चला मी नाही का तुम्हाला पुढची बघत लागते बघा. आपली अजमेरी पाटी ही आता ही बघ 3 महिन्याची पाटी अजमेरी. आणि ही बाकीची आपली बोकडी. आणि पाहू शकते आपली अजमेरी पाट. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.